गोड, थंडगार, लाल, हिरवा आणि पांढरा रंग यामुळं मुळातच आकर्षक असलेलं हे कलिंगड. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं हे कलिंगड. नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. अगदी सोप्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारानं आपण हे कलिंगड कसं कट करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कलिंगड कट केल्यामुळं ते आपण असं आरामात पकडून व्यवस्थित खाऊ शकतो आणि खायलाही सोपं पडतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप न करता पूर्ण प्लीज नक्की बघा. पहिल्यांदा आपण कलिंगडाचे मोठ्या आकाराचे क्यूब्स कसे कट करायचे ते बघूयात. त्यासाठी मी कलिंगड आडवं धरून अशा जाड आकाराच्या स्लाइस कट केल्या. इतक्या सोप्या पद्धतीनं आपले हे कलिंगडाचे क्यूब्स तयार झालेत. आता या क्यूब्सना अजून कट दिले की आपल्याला याचे छोटे क्यूब्स मिळतील. लहान मुलांना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं कलिंगड कट करून दिलं तर त्यांना वेगवेगळे शेपसुद्धा कळतील आणि त्यांना असं कलिंगड खायला सुद्धा नक्की आवडेल. मी इथं अगदी सोप्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे कलिंगड आपण कसं कट करू शकतो ते दाखवलंय. क्रिसमस ट्री सारखा आकार इथे दिसतोय आणि हे कलिंगड अशा पद्धतीनं हातात धरून खायलाही सोपं पडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका. या अगोदरही मी काकडी आणि टोमॅटोपासून केलेलं सॅलड डेकोरेशनचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. कलिंगड आणि टरबूजाचे असे बॉल्स तयार करण्यासाठी असं फ्रूट कटर किंवा फ्रूट बॉलर मिळतं
त्याच्यापासून आपण असे कलिंगडाचे बॉल्स तयार करून घेऊयात। आता कलिंगडाचा गर सगळा खरवडून काढल्यानंतर याला असं डिझाईन तयार करून आपण या परडीसारख्या आकारामध्ये हे बॉल्स ठेवूयात। कलिंगडाच्या अशा लहान आणि मोठ्या आकाराच्या त्रिकोणी स्लाइस खाताना खरंच मजा येते। आता हार्ट शेप कुकीज कटरच्या मदतीनं अशा पद्धतीनं मी इथं हार्टचा आकार कट केलाय। कलिंगड कटिंगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। आणि तुम्ही सुद्धा असं वेगवेगळ्या प्रकारे कलिंगड कटिंग करता का याबद्दल मला नक्की कळवा। लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह। तोपर्यंत बाय। थँक्स फॉर वॉचिंग।